पाहूया एक महत्वाची बातमी। केंद्रीय शिक्षण मंत्रीपदी श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार असा सवाल आता उपस्थित होतोय। खासदार श्रीकांत शिंदे कॅबिनेटमध्ये दिसावेत। महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमांचं हे वक्तव्य आहे। श्रीकांत शिंदे शिक्षण किंवा आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी समर्थपणे पेलतील असं वक्तव्य सिद्धेश कदम यांनी केलं आहे। मला वाटतं श्रीकांत शिंदेजी हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। ते पहिल्या टर्ममध्ये काही मंत्री व्हायला खासदार झाले नाहीये। इतर जे बंधू आहेत ठाकरे ते पहिल्याच टर्ममध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं आणि ते झाले सुद्धा पहिल्या टर्मच्या आधारे। पण श्रीकांत शिंदेजी हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत अगोदर, म्हणून त्यांना तळागाळातल्या अडचणी सुद्धा माहिती आहेत। त्या अनुषंगाने त्यांना जे काही जबाबदारी आदरणीय मोदी साहेब देतील ती मला वाटतं ते 100% उत्स्फूर्तपणे पार पाडतील। पण एक शिवसैनिक म्हणून नक्कीच त्यांना आम्हाला कॅबिनेट मंत्री झालेला बघताना आवडेल। तर देशातील जेनझी सरकारच्या झिंज्या कशा उपटते हे कळलंय। तरुणांच्या आंदोलनातून हे कळालेलं आहे असं राज ठाकरे म्हणतायत। शिवाजी पार्कवरील विजयी सभेत राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे। या देशातील जेनझी सरकारच्या झिंज्या कशा उपटतं हे या आंदोलनातून कळालंय असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। यावेळी राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या 21 तरुणांची नावं वाचून दाखवत त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे। तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। तर अर्थमंत्री महागाईवर बोलत नाहीत, झेंझींना सल्ले देत आहेत। उद्धव ठाकरेंची निर्मला सीतारामन यांच्यावर टीका आहे। निर्मला सीतारामन घसरणाऱ्या रुपयावर बोलत नाहीयेत, पण बाकी सगळ्या विषयांवर बोलतायत अशा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।